नाना, आज अजित पवारांची तुम्ही भेट घेतली. खरं तर ही नियोजित तुमची बैठक होती राज्यातले विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात, ज्या विधिमंडळात चर्चेला आलेले. कोणकोणत्या प्रश्नांच्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि काही निधींची तरतूद अजितदादांकडनं करण्यात आली आहे? बघा, विरोधी पक्षाकडे जे काही आयुध राहतात त्या आयुधाचा वापर करून महाराष्ट्रातले आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडून आज आपण बघितलं असेल की सगळे सेक्रेटरी आणि स्वतः अजित पवार साहेब त्याच्यामध्ये होते त्या मिटिंगला, आणि त्याच्यामध्ये निधीची उपलब्धता कशी करून दिली जाईल, हे काम किती दिवसात पूर्ण केलं जाईल या पद्धतीचं पूर्ण प्रोसिडिंग त्याच्यामध्ये तयार होते. आणि त्यामुळे या सगळ्या विकास कामाची ही मीटिंग होती. दुसरं, महाराष्ट्रामध्ये जी काही आता पाऊस पडते आहे, ओला दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, त्याबद्दलही सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना आम्ही अवगत केलेलं आहे की भयावह परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाने तातडीनं या सगळ्या उपाययोजना कराव्यात आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या त्वरित थांबवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं सरकारने उचलावे, अशा पद्धतीची भूमिकासुद्धा आम्ही त्यांच्यासमोर मांडली. नाना, कर्जमाफीच्या मुद्द्यांवरती हे सरकार सत्तेत आलेलं होतं. महायुतीच्या प्रत्येक पक्षाने स्वतःच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी करू असं सांगितलेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः 7/12 कोरा अशी घोषणा दिलेली होती. परंतु हे सगळे घोषणा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कागदपत्रावरतीच राहिलं. नाही, महाराष्ट्र हे कर्जबाजारी राज्य झालेलं आहे हे आता आपल्याला कोणाला लपलेलं नाही. आपण पाहिलं असेल की आत्ता महाराष्ट्रावर जे काही कर्ज आहे, आता या कर्जाचं आपण पाहिलं तर 8,39,275 कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे. पण हे सगळं असताना आपण पाहिलं की राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 25% कर्ज घेता येते. केंद्र सरकारने 25-26ला या आर्थिक वर्षात राज्य सरकारला 1,46,000 कोटी 687 कोटी रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी दिली आणि यापैकी पहिल्या 9 महिन्यासाठी 99,000 कोटी रुपयाचे कर्ज उभारले कर्जापैकी 10,000 कोटी रुपये कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे, अशा पद्धतीचं सरकार सांगते आहे. हे सांगायचं तात्पर्य असं की आता हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पत याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की सगळीकडे गड्ड्याचं साम्राज्य आहे. गावात लोकांना चालायला रस्ते नाहीत, हायवेमध्ये सुद्धा, मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे. आणि म्हणून या राज्याचं काय करणार हे सरकार, आणि रोज ज्या पद्धतीनं अदानीला महाराष्ट्र कमी भावामध्ये विकायचं काम केला जातो आहे, तोही सुद्धा आपल्याच्या सगळ्यांच्या समोर आता दिसते आहे. त्यामुळे एक गंभीर प्रश्न, आर्थिक प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे आणि महायुतीचं सरकार त्याला पूर्णस्व जबाबदार आहे असं चित्र आपण पाहतो. आर्थिक सोबत सामाजिक प्रश्न देखील तो वाढताना दिसत आहे. लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत, कुठेतरी त्याचा बोजवारा दिसतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी कर्जाची रक्कम ती वाढताना दिसते. महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की आम्ही किती लोकांसाठी घोषणा केल्या असतील आणि त्याची अंमलबजावणी करायला गेलो तरी महाराष्ट्रामध्ये रिसोर्सेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या याच्यावर बोजा पडत नाही. पण जे तिजोरी लुटून देण्याचं काम नरेंद्र मोदींच्या मित्रांना चाललेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होते आहे हे चित्र त्याच्यातून स्पष्ट आहे. लाडक्या बहिणीला पुढं करून लाडक्या बहिणीला बदनाम करण्याचं काम जे सातत्यानं सरकार करते आहे हे सपसेल खोटं आहे. कारण की राज्याची तिजोरी खऱ्या अर्थानं राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी की पैसे चालले कुठं, नाहीतर आम्ही यांची काळी पत्रिका जाहीर करू. आमच्याकडे सगळे आकडे आहेत. आत्ता महाराष्ट्रामध्ये जे काही
मनोज जरांगेंच्या माध्यमातून जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली, या काळामध्ये महाराष्ट्र किती विकला याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र हे कर्जबाजारी करण्याचं काम जे नरेंद्र मोदींच्या मित्रांच्या ताब्यात देण्याचं काम जे ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते स्पष्ट आहे. आणि म्हणून या लाडक्या घोषणामुळे नाही, मग शेतकऱ्यांचं कर्जमाफी का नाही केली गेली हा पण प्रश्न या निमित्तानं आहे. पण शेतकऱ्यांना द्यायचे थोडे पैसे त्या सरकारच्या तिजोरीत नाही, पण मोदींच्या मित्रांना देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि अनेक योजनेतून तुम्हाला एक सांगतो गोष्ट की आपल्या राज्यामध्ये जवळपास चेकपोस्ट जे बॉर्डरला बांधले गेलेले आहेत त्यामध्ये टोल चोरी होऊ नये, आपल्या राज्याच्या तिजोरी कोणी लुटू नये परस्पर म्हणून त्या काळामध्ये टोल बांधले गेलेले होते. 2017मध्ये केंद्र सरकारने सांगितलं की त्याला बंद करून टाका, कारण की आता आपण GST सुरू केलेलं आहे, त्यामुळे आता हे टोल चोरी होणार नाही. पण आता आपण पाहतो आहे की राज्यामध्ये अजूनही ते टोल चालू आहेत आणि त्या बॉर्डरवाले जेवढे आपले हे चालू आहेत आणि त्या माध्यमातून जे काही सद्भाव म्हणून एक कंपनी होती त्याच्याकडे तो कॉन्ट्रॅक्ट होता, आता तो अदानीला देण्यात आला आणि अदानी आता ते बंद करायचं राज्य सरकारला 7,500 कोटी रुपये मागतो आहे. अशा पद्धतीचं परिस्थिती आज आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ही तिजोरी लुटली जाते आहे. आणि त्याच्यामुळे घोषणांमुळे नाही, त्याच्या अंमलबजावणी फक्त लाडक्या बहिणीपुरतं 2100च्या जागी आपण 1500च्या जागी आता 500वर आलात. अनेक भगिनींचे त्याच्यातून नावं कापून टाकले गेले, आता राहिलेच किती. पण तरी लाडक्या बहिणीला बदनाम करण्याचं काम अगर सरकार करत असेल तर हे काही बरोबर नाही. सामाजिक समस्या देखील बिघडत चालली का राज्यात ज्या पद्धतीने कारण मराठा बंजारा आता OBC बंजारा आणि बघा ज्या दिवशी या सरकारला राज्यामध्ये याच पद्धतीनं प्रत्येक समाज आपसात भांडत राहावा अशा पद्धतीचं चित्र या राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून केलं जाते. त्याचे बीजरोपण या सरकारने केलेले आहे. आणि म्हणून राज्यातलं समरसता, सामाजिक समतोल हे बिघडण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे हे सरकारच त्याला महायुतीचं सरकारच हे कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. त्याचबरोबर गेल्या 50 वर्षात जी आंदोलनं झाली त्याचा आता अभ्यास केंद्राचे गृह मंत्रालय करणार आहे, त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. कुठंतरी नेपाळचा जो भीती आहे ती इथं होऊ शकते, पुनरावृत्ती होऊ शकते. झाली आहे परिस्थिती, आसाममध्ये झालेली आहे, राजस्थानमध्ये झालेली आहे, मणिपूरमध्ये तर त्या दिवशी प्रधानमंत्र्यांची काय हालत केलेली आहे ती आपण पाहिलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये ती परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. बेरोजगारी, महागाई ही ज्या मोठ्या पद्धतीनं वाढत चाललेली आहे आणि जो अन्नदाता या देशातला आहे शेतकरी, त्याला मोठ्या प्रमाणात आत्महत्या करायला हे सरकार भाग पाडते आहे. आणि म्हणून जे केंद्र सरकारने आता त्यांना वाटतं की तिथल्या प्रधानमंत्री आणि तिथल्या मंत्र्यांना ज्या पद्धतीनं लोकांनी ठोकलं तसं आम्हाला ठोकू नये, आणि म्हणून आता ते करायला निघाले असतील तर चांगलं आहे. पण महागाई त्यांनी तातडीनं कमी केली पाहिजे, बेरोजगारीसाठी पावलं उचलले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे. नेपाळसारखं, कारण की आमची लोकशाही जगाच्या पाठीवर समृद्ध लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सरकारने ज्या चुका केल्या असतील आणि केल्याच, पण ते सगळ्या करून आता विसरून महागाई कमी करण्याची पावलं त्यांनी उचलली पाहिजे, बेरोजगारांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. मराठवाड्यातील 1.25 लाख बहिणी या लाडक्या बहिणीतून काढून टाकण्यात आलेल्या आहेत. मराठवाड्यातच नाही, आपण पाहिलं असेल की राज्यातल्या अनेक बहिणींना या योजनेतून बाहेर काढला गेलेला आहे आणि जाणीवपूर्वक काढला गेलेला आहे. सरकारची घोषणा आता फोल ठरलेली आहे आणि सरकारच्या कारण की सरकार आता योजना बंद करू शकत नाही, पण बंद करू शकत नाही याचा अर्थ पण त्याला आम्ही कशी संख्या कमी करायची अशी वेगळे कारणं लावून सरकार लाडक्या बहिणीच्या पात्र असतील त्याला अपात्र करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मराठवाड्यात 1 कोटीच्या वर आमच्या लाडक्या बहिणीला त्या योजनेतून बाहेर काढलेलं आहे. विदर्भातही तीच परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे, उत्तर महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे आणि मुंबईतही तीच परिस्थिती आहे, कोकणातही तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे राज्य सरकार या सगळ्या योजनातून बाहेर येऊन हे पैसे वाचवून
मोदींच्या मित्रांना कसं देता येईल त्याच्यावर काम सरकारचं चाललेलं आहे. ना मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना मुंबईतले काही जे विकास प्रकल्प आहेत ते गेले आहेत अशा पद्धतीची टीका जी आहे ती वर्षा गायकवाडांनी केली. मुंबईमधल्या जुहू परिसरामधील 38 एकरचा जो आश्रय योजनेमधला सफाई कामगारांचा प्रोजेक्ट आहे तो देखील महादेव कन्स्ट्रक्शनला गेला आहे. जी महादेव कन्स्ट्रक्शन कंपनी मोहित कंबोज यांची आहे असं म्हटलं जातं आहे. त्या संदर्भात वर्षा गायकवाड काल SRNच्या CEOंना देखील त्या भेटलेल्या आहेत. ह्या राज्यामध्ये 3 तिघाडा काम बिघाडा सरकार आहे आणि तिघही राज्याची तिजोरी कशी लुटता येईल याच्यावर त्यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे मोहित कंबोजचा हा जो इश्यू आहे आता वर्षाताईंकडे त्याचे कागद असल्यामुळे त्यांनी त्यांचे कुठल्या याला दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी माहिती दिली असेल. माझोळी मी माहिती मागवलेली आहे. वेळ आलं तर विधानसभेमध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे आपण मांडू. कारण की सरकारचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात तिजोरी लुटण्याचं चाललेलं आहे. राज्याची तिजोरी राज्याच्या जनतेच्या घामाचे पैसे लुटायचं काम चाललेलं आहे याची पूर्ण माहिती घेऊन पण या पद्धतीनं ही जी काही लूट चाललेली आहे ही काही बरोबर नाही. सर हिंदीमध्ये सर हिंदी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.